Unit 3. What were you doing? Second activity. Read this story. Vinu climbed up a tree. विनू झाडावर चढला. He sat on a branch. तो फांदीवर बसला. Branch means फांदी. He was cutting the same branch. आणि तो तीच फांदी सेम ब्रांच ज्या फांदीवर तो बसलेला होता तीच फांदी कट करत होता. An old man saw the boy. आणि एका म्हाताऱ्या व्यक्तीने त्या मुलाला पाहिलं. कोणाला पाहिलं? विनूला पाहिलं आणि म्हणाला, ही सेड, ओ विनू, अरे विनू, डोंट कट दॅट ब्रांच. ती फांदी तू तोडू नकोस. ती फांदी तोडू नकोस. यू विल फॉल. फॉल म्हणजे पडणे. यू विल म्हणजे फ्युचर टेन्स. फ्युचर टेन्स म्हणजे काय? तू जर ती फांदी तोडलीस तर तू खाली पडशील. फॉल डाऊन. यू विल फॉल. तू पडशील. द बॉय लाफ्ड ॲट द ओल्ड मॅन. पण मुलाने काय केलं? त्या म्हाताऱ्या व्यक्तीकडे पाहून हास्य केलं. हसला तो त्याच्यावर. त्याला असं वाटलं की बाबा काही आपल्याला सजेशन देत आहेत ते चुकीचं देत आहेत, म्हणून त्याला हसू आलं. ही डिड नॉट फॉलो हिज ॲडवाइस. ॲडवाइस म्हणजे सल्ला. बाबांनी दिलेला, म्हाताऱ्या व्यक्तीने दिलेला सल्ला आपल्याला पण पसंत पडत नाही काही वेळेला. पण ज्या वेळेस आपण फसतो त्यावेळेस आपल्याला समजतं, पस्तावा येतो. तर त्याकरता तसं या विनूला सुद्धा हसू येतंय आणि त्याने दिलेला, म्हाताऱ्या व्यक्तीने दिलेला सल्ला त्याला आवडला नाही, त्याने फॉलो केला नाही. ही कंटिन्यूड टू कट द ब्रांच. आणि ती ब्रांच जी आहे, फांदी जी आहे, ती त्याने कंटिन्यू चालू ठेवली तोडायचं. नंतर ही वॉज कटिंग. कंटिन्युअली तो कापत राहिला. ही कंटिन्यूड कट द ब्रांच. त्यानंतर ही फेल डाऊन and
ब्रोक इज लेग. समजलं? ऍक्टिव्हिटी 3, रीड द फॉलोइंग लेटर. या ठिकाणी एक लेटर दिलेलं आहे तुम्हाला. टीना लिव्ज इन अ टाउन कॉल्ड हलोल. टीना हलोल या एका गावामध्ये राहत होती. इट इज सराउंडेड. फोनवरच सगळ्या माहिती देऊन देतो, फोटो काढून पाठवून देतो. पण अगोदर पत्र व्यवहार व्हायचा. पत्रामध्ये काय गोष्ट घडल्या त्या सांगायचे आणि त्याची उत्सुकता असायची, प्रेम असायचं. फर्स्ट, पहिल्यांदा आय विजिट अ विलेज फेअर बिटवीन हलोल अँड पावागढ. मी सुरुवातीला पहिल्या जी भेट दिली ती पावागढ आणि हलोल यांच्यामध्ये एक जे विलेज होतं तिथं फेअर भरलेला होता, तिथं मी भेट दिली. वी वेंट देम इन अन ऑटो रिक्षा. मी त्या ठिकाणी ऑटो रिक्षाने गेली. देअर वेअर 2 स्मॉल टेम्पल्स आउटसाइड अ स्मॉल विलेज. त्या लहानशा खेडेगावाच्या आजूबाजूला 2 लहान मंदिरं होती, स्मॉल टेम्पल्स. आय वेंट देअर विथ माय पॅरेंट्स. आणि मी त्या ठिकाणी कोणासोबत गेली होती? माझ्या आईवडिलांसोबत, पॅरेंट्स सोबत गेली होती. वी रीच देअर इन द इव्हिनिंग. आम्ही संध्याकाळी त्या ठिकाणी पोहोचलो. रीच म्हणजे पोहोचणे. द ओपन ग्राउंड बिटवीन द 2 टेम्पल्स वॉज फुल ऑफ पीपल. आणि जे ओपन ग्राउंड होतं, ज्या ठिकाणी मेळा भरलेला होता, ते पूर्णपणे लोकांनी भरून गेलेलं होतं. देअर वेअर मेनी शॉप्स, टॉय शॉप्स, स्वीट शॉप अँड अ कलरफुल बाजार ऑफ हाऊसहोल्ड आयटम्स. त्या ठिकाणी अनेक दुकानं होती. देअर वेअर मेनी शॉप्स, बरेच दुकानं होती. खेळण्याची दुकानं होती, खाण्यापिण्याचे मिठाईची दुकानं होती,
त्याचप्रमाणे घरात वापरल्या जाणाऱ्या वस्तूंची दुकानं होती. सम चिल्ड्रन वेअर स्टँडिंग इन फ्रंट ऑफ अ टॉय शॉप. काही मुलं टॉय शॉपच्या बाहेर उभे होती, समोर उभे होती. इन फ्रंट ऑफ ही एक फ्रेज आहे, वाक्प्रचार आहे. इन फ्रंट ऑफ म्हणजे त्या समोर उभे राहणे. इन फ्रंट ऑफ टॉय शॉप, खेळण्यांच्या दुकानाच्या समोर उभे राहणे. तर ते मुलं राहिलेले होते उभे. दे वेर लुकिंग ॲट अ स्मॉल प्लेन. ते सगळेजण लहानसं जे विमान होतं, प्लेन होतं खेळण्याचं, ते पाहत होते. द शॉपकीपर वॉज शोईंग देम द प्लेन. आणि दुकानाचे जे मालक होते ते त्यांना हे प्लेन दाखवत होते. द चिल्ड्रन लाफ विथ द जॉय अँड क्लॅप लाऊडली. क्लॅप म्हणजे टाळी वाजवणे. क्लॅपिंग करत होते, त्यांना आनंद येत होता आणि टाळ्या वाजवत होते. वी ऑल्सो सॉ अ मेरी गो राऊंड अँड अ जायंट व्हील. आम्ही सुद्धा त्या ठिकाणी काय पाहिलं? मेरी गो राऊंड आणि जायंट व्हील, मोठा पाळणा पाहिला. द मेरी गो राऊंड वॉज क्वाईट स्मॉल. भरलेला होता आणि हा पूर्णपणे भरलेला कसल्याने? दुकानांनी, स्टॉलने, फुल ऑफ स्टॉल्स. There were many stalls of electronic goods like TV, VCR and music system. The girls on the counters were well dressed. आणि सगळ्या दुकानांमध्ये ज्या मुली उभ्या होत्या त्या चांगल्या कपडे परिधान करून उभ्या होत्या. They were answering the question of visitors with smile. आणि